बुलेट ट्रेनच्या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय। 5 किलोमीटर लांब शेळफाटा ते घणसोली बोगदा पूर्ण झालाय। एकाच वेळी इथून 2 ट्रेन धावू शकणार आहेत। बुलेट ट्रेनचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे। 5 किलोमीटर लांब शेळफाटा ते घणसोली हा बोगदा पूर्ण झालेला आहे। या बोगद्यातून एकाच वेळी 2 बुलेट ट्रेन धावू शकतील। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। अहमदाबाद बुलेट ट्रेनचा महत्त्वाचा टप्पा आहे तो आज पूर्ण झाला आहे असंच म्हणावं लागणार आहे, कारण की घणसोलीपासून शेळफाटापर्यंत असणारा 5 किलोमीटरचा बोगदाचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 21 किलोमीटरचा खरं तर हा पूर्ण बोगदा आहे। 16 किलोमीटरच्या बोगद्याचं काम आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे। तर पहिल्या टप्प्यातलं जे 5 किलोमीटरचं अंतर आहे ते पूर्ण झालेलं पाहायला मिळतं आणि हे जो बोगदा दाखवतोय आणि याच बोगद्यातून खरं तर 2 ट्रेन आहेत त्या धावू शकणार आहेत। साधारणतः जर हा बोगद्याचा विचार केला तर समुद्राच्या खालून हा सर्व बोगदा आहे तो जाताना पाहायला मिळणार आहे। ठाण्याची खाडी देखील याच बुलेट ट्रेनच्या मध्ये येते, मात्र हा ठाण्याच्या खाडीच्या देखील आहे ते खालून हा रस्ता जाणार आहे। तर पहिल्या टप्प्यातलं काम आहे ते अहमदाबादपासून तर बिल्लीमोरा जे स्थानक आहे तेथपर्यंतचं काम आहे ते 2027 पर्यंत पूर्ण होऊन सर्वसामान्यांना आहे ते वापरता येणार आहे। त्यानंतरून जो दुसरा टप्पा जो ठाण्यापर्यंत आहे तो साधारणतः 2029 पर्यंत पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे आणि उर्वरित जो पट्टा जो BKC पर्यंत येणार आहे त्याला काही दिवस लागतील। अशा पद्धतीचं ह्या 3 टप्प्यामध्ये ही बुलेट ट्रेन आहे ते सुरू होताना पाहायला मिळणार आहे। अत्यंत महत्त्वाचा जो प्रकल्प म्हणून आहे ह्याकडे बघितलं जाते, कारण की मुंबई अहमदाबाद जे प्रवास आहे तो अवघ्या 2 तासामध्ये हा प्रवास आहे तो सर्वसामान्यांना करता येणार आहे। त्यामुळे मुंबई गुजरातची एक कनेक्टिव्हिटी आहे ती वाढताना पाहायला मिळते आहे। व्हिडिओ प्रवीणसह गणेश कवडे, साम टी मराठी, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।